तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण इकॉनॉमिक्सची जी सिरीज केली आहे त्याचा दुसरा भाग आपण बघणार आहोत. जर तुम्ही पहिला बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघून घ्या. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, काही इकॉनॉमिक्सचे प्रश्न घेणार आहोत आपण. तर बघा, म्हणजे मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय आहे, हा जो प्रश्न आहे हा कंबाईन 2019 मध्ये विचारलेला आहे. तर बघा, कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटवणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावर तूट कमी करणे आणि अर्थसहाय्य कमी करणे. तर याचं उत्तर जे आहे ते फक्त सी, म्हणजे चालू खात्यावर तूट कमी करणे हे मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्दिष्ट आहे. दुसरा प्रश्न बघू आपण, केंद्र सरकारचे ही अगोदर खालीपैकी कोणत्या राज्याने राजकोषीय जबाबदारी FRL कायदा अंमलात आणला? कंबाईन 18 मध्ये विचारण्यात आला आहे हा. तर बघा, बी म्हणजे अ ब क, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. तर या राज्यांनी केंद्र सरकारच्या ही अगोदर खालीलपैकी म्हणजे या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी FRL कायदा जो आहे तो अंमलात आणला आहे. आपला की तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? PSI 2014 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हा त्याचा उद्दिष्ट नाही. तर आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे, नियोजनासाठी भांडवल पुरवणे आणि विकास योजनेसाठी पुरवठा करणे हे त्याचं काम आहे. प्रश्न क्रमांक आपण चौथा आहे, सुखमय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे? 2014ला हा प्रश्न आलेला आहे की जसं महसुली तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर राजकोषीय तूट हे याचं उत्तर आहे की सुखमय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी राजकोषीय तूट ही जी संकल्पना आहे ती योग्य आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, तुटी आपण 6वा पाहणार आहोत की भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये रिकामी जागेचा समावेश होतो. तर अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, त्यानंतर महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च आणि वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च. त्याचं उत्तर जे आहे ते बी आहे की भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. तर भारत सरकारच्या भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हे दोन्हीही याचा समावेश. भारतामध्ये तुटीच्या भरणेमध्ये पुढील गोष्टी येतात. तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले कर्ज, त्यानंतर बाजारात आणलेल्या सरकारी कोंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, चलन कमी करणे. तर यापैकी जे उत्तर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर उत्तर बघा, वरील सर्व म्हणजे तिन्ही त्याचं उत्तर आहे. तर तुटीच्या भरणेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले कर्ज, बाजारात आणलेली सरकारी कोंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली जी रोखीची शिल्लक कमी करणे आणि चलन निर्माण करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे की अनुच्छेद रिकामी जागा. काही इथे राज्यशास्त्राचे 2 ते म्हणजे जवळपास 5 प्रश्न असतील आणि राज्यशास्त्राच्या नंतर आणखी आपले अर्थशास्त्राचे काही प्रश्न आहेत. तर अनुच्छेद रिकामी जागा अन्वये संसदेच्या दोन्ही सदनांसमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते. तर कोणते वित्तीय पत्रक आहे ते? कलम 112 अंतर्गत. त्यानंतर गारचे म्हणणे म्हणजे विचारलेलं आहे किंवा गार म्हणजे काय? तर बघा, सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम आहे, त्याला आपण गार असं म्हणतो. आता इथे काय दिलेलं आहे की जनरल अँटी अवॉइडन्स रूल आणि या विधेयकाला डायरेक्ट टॅक्स कोड, प्रत्यक्ष कर संहिता म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे आपल्याकडे की आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात प्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाची असलेले जे गुणोत्तर आहे ते रिकामी जागे आहे. म्हणजे वाढले आहे, कमी झालेले आहे, ऋण झालेले आहे हे विचारलं तर अगदी कमी झालेलं आहे. आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात प्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले जे गुणोत्तर आहे ते कसं झालेलं आहे? ते कमी झालेले आहे. वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जसं भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर Y.V. रेड्डी आहे. तर यापैकी बरोबर विधान कोणते? तर ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत की भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि 14व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहे ते
व्ही रेड्डी. आपण डबल बघू की स्थूल देशांतर्गत GDPचा अर्थ काय आहे, तर याचं जे उत्तर आहे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर प्रश्न 13वा बघू की खालीलपैकी उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही, तर बघा आयात निर्यात पद्धती ही उत्पन्ना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही. बाकी उत्पन्न पद्धती, त्यानंतर उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या पद्धती आहेत. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते, तर याचं जे उत्तर आहे ते बघा लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उद्योग समिती की वरील सर्व. तर बघा वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे, तर वरील सर्व म्हणजे लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उद्योग समिती आणि वरील सर्व हे जे देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या समितीला करावं लागते. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे, तर बघा राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्वामध्ये भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज आहे, तर राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. आता त्याच्यामध्ये काय आहे बघा, जसं भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन राज्य हे ग्रामपंचायती म्हणजे संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल, त्यांना प्रशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक ते अधिकार बहाल करेल. हे कलम गांधीवादी तत्व म्हणून सुद्धा म्हणजे समाविष्ट करण्यात आलेले आहे. राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणती गुणवैशिष्ट्ये गैरलागू ठरते, तर बघा मूलभूत अधिकारांशी अनुरूप, न्यायालय निर्णय योग्य, परिवर्तनीय की कल्याणप्रद. तर राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात जे गुणवैशिष्ट्य आहे ते गैरलागू आहे, ते न्यायालय निर्णय योग्य. त्याचं आता कारण सांगितलं आहे की मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे, तर मार्गदर्शक तत्वे जे आहे ते न्यायप्रविष्ट बिलकुल नाही. आणि सामाजिक आर्थिक लोकशाहीची जे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहे. ही मार्गदर्शक तत्वे 3 प्रकारात वर्गीकृत करण्यात आलेली आहे. जसं समाजवादी काही तत्वे दिलेली आहेत, गांधीवादी आहेत आणि उदारमतवादी सुद्धा आहेत. तर यावरही प्रश्न विचारला जाते. त्यानंतर आपण प्रश्न बघूया की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. मार्गदर्शक तत्वांचा जो भाग आहे तो भाग 4था आहे. त्यानंतर राजकीय तत्वे, सामाजिक तत्वे, आर्थिक तत्वे आणि आंतरराष्ट्रीय तत्वे यांच्या जोड्या लावायच्या आहे. उत्तर आहे की जसं राजकीय तत्वे जसे ग्रामपंचायतीचे संघटन, सामाजिक तत्वे आहे की 14 वर्षातील बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण, आर्थिक तत्व आहे रोजगाराची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय तत्वे आहे शांततापूर्व सहअस्तित्व. तर याचं उत्तर हे योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत की खालील विधाने विचारात घ्या. STR 2016 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर राज्य हे 6 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देईल, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि B आहे की जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास अथवा अपत्यास त्यांच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे. तर हे 2 A आणि B विधान दिलेलं आहे. तर आणि C सुद्धा दिलेलं आहे की बघा राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल, हे मार्गदर्शक तत्व आहे. तर वरील वाक्य आपल्याला कोणते बरोबर आहे कोणते नाही हे सांगायचे आहे. तर बघा वरील सर्व हे काय आहे बरोबर आहेत. डबल एकदा बघू की राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण दे. त्यानंतर जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल तेही 6व्या वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या लेकरांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल. आणि त्यानंतर राज्य हे बालकांचे 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल, हे मार्गदर्शक तत्वे आहेत. हे तिन्ही बरोबर आहेत. तर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये मे ते 14 वर्ष म्हणजे 10 ते 14 वर्षातील वयोगटातील मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचा मूलभूत हक्कांचा दर्जा देण्यात आला आणि त्यानुसार कलम 21A समाविष्ट करण्यात आले आणि वरीलप्रमाणे मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्य बदल करण्यात आला. त्यानंतरचा 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत आहे की अनुच्छेद 7 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण असावे. 2 कथने दिले आहेत, त्यापैकी योग्य कोणते हे ओळखायचे आहेत. तर अ चुकीचे आणि ब बरोबर. बघा अनुच्छेद 7 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण असावेत हे चुकीचं आहे.
84व्या घटनादुरुस्तीने 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आले, हे बरोबर आहे. तर बघा याचं कारण काय आहे. कारण आहे की कलम 45 प्रमाणे 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी शिक्षणाची तरतूद राज्य सरकार करेल. घटनेमध्ये 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार बदल करण्यात येऊन कलम 21A हे कलम टाकण्यात आले आणि त्यामध्ये राज्य संस्था 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे व या कलमानुसार प्राथमिक शिक्षण उपलब्ध म्हणजे मूलभूत हक्क बनवण्यात आला. तर अ चुकीची आहे आणि ब बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु त्यांचा समावेश नंतर 42व्या घटनादुरुस्तीद्वारे कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळावा यासाठी पावले उचलणे. तर हे म्हणजे मूळ घटनेत नव्हती परंतु त्यांचा 42व्या घटनादुरुस्तीनुसार समावेश करण्यात आला. पण कामगारांना काम निर्वाह वेतन जीवनमान पर्याप्त सामाजिक संस्कृती द्यावी तर हे पहिलेही म्हणजे समाविष्ट होते. तर ए नाही आहे, बी आहे. त्यानंतर डी पण आहे की जसं पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी वन्यजीव दृष्टी हे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल. तर बी सी डी हे त्याचं उत्तर आहे. सी जे आहे ते कटलेलं आहे त्याबद्दल मी माफी मागते. त्यानंतरचं आहे की जशी थोडी माहिती दिलेली आहे की 42व्या घटनादुरुस्तीने 1976 4 नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 39F, 39A, 43A, 48A यांचा समावेश होतो. 43A कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे. 48A मध्ये पर्यावरण संवर्धन येते. संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वने आणि वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. 39F मध्ये मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी संधी आहे आणि 39A मध्ये समान न्याय, गरिबांसाठी निशुल्क कायदेशीर सेवा यांना चालना देणे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की 39F 97वी घटनादुरुस्तीनुसार 2011 नुसार कलम 43B समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि हे तत्व सहकारी संस्था संदर्भात असून स्वेच्छेने संघटित करणे, त्यांचे स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण, व्यवस्थापन यांना राज्यांनी चालना द्यावी असे सांगण्यात आले. आणि घटनादुरुस्तीने मूलभूत हक्क मध्ये कलम 19C मध्ये संस्था संघटना सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क सुद्धा समाविष्ट करण्यात आला. यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात आहे. तर बघा याचा जो समावेश आहे तर प्रश्न 7वा याचं उत्तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की हे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता हे मार्गदर्शक तत्त्वामध्ये आहे की मूलभूत कर्तव्यामध्ये आहे की 9वी सूचीमध्ये आहे की आंतरराष्ट्रीय म्हणजे राज्यघटनेची उद्देशिका आहे. तर याचं तुम्ही मला कमेंट्समध्ये उत्तर प्लीज द्या. त्यानंतर कोणते विधान अयोग्य आहे तर बघा नाबार्ड 100% रिझर्व्ह बँकेच्या मालकीची संस्था आहे तर हे चुकीची आहे. नाबार्डची स्थापना शिवराम समिती अशी झाली तर हे योग्य आहे. त्यानंतर नाबार्डची स्थापना 1982 मध्ये झाली हेही बरोबर आहे. नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते हे बरोबर आहे. पण हे जे चौथं आहे नाबार्ड 100% रिझर्व्ह बँकेच्या मालकीचे आहेत हे चुकीचं आहे. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करतो तर भूविकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सरकार सगळ्यांसाठी करते. आफ्रिकन देशापैकी भारताचा सर्वाधिक व्यापार म्हणजे परकीय व्यापार कोणत्या देशाची आहे तर दक्षिण आफ्रिका सोबत. त्यानंतरचा प्रश्न आहे की लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात तर 30 सदस्य असतात. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. जमा खर्चाच्या धोरणाला खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही तर बघा निर्गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा ही भांडवली जमा आहे. निव्वळ देशी कर्ज हेही भांडवली जमा आहे. लोकलेख्यातील जमा हेही भांडवली जमा आहे. पण व्याज खर्च हे भांडवली जमा नाही. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही तर सेवा कर हा प्रत्यक्ष कर नाही. त्यानंतर आयकर, महामंडळ कर आणि जमीन महसूल कर हा प्रत्यक्ष कर आहे. यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही तर उत्पादनावर हे प्रत्यक्ष कर लादला जात नाही याचं उत्तर आहे. आणि बघा उत्पन्नावर किंवा उत्पादनावर तर उत्पादनावर प्रत्यक्ष कर हा लावला जात नाही. बाकी उत्पन्नावर, संपत्तीवर आणि भांडवली नफ्यावर लादला जातो. खालीलपैकी कोणता स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही तर बघा तर देशातील बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज हे स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा आहे. विमा निधी हेही अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा आहे. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी हेही अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा आहे. पण
पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज हे अंतर्गत सार्वजनिक क्षेत्राचा येत नाही. त्यानंतर मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय असतो की कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावर तूट कमी करणे की अर्थसहाय्य कमी करणे. तर याचं उत्तर आहे की सी म्हणजे फक्त क की चालू खात्यावर तूट कमी करणे हे मध्यवर्ती राजकोषीय म्हणजे सुधारणेचा अंतिम उद्दिष्ट आहे. याचं उत्तर येते क म्हणून. केंद्र सरकारच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल तर काही क्वेश्चन असेल तर कमेंटसुद्धा करा. थँक्यू.